Hello student, good night. Today we are going to learn English how to speak. Okay, this uh, we would have to make a sentence every day, 5 sentences. Okay, and every day more than 3 or 5 verbs, new verbs. नवीन क्रियापद आपल्या वहीमध्ये संग्रह करून ठेवायचा. म्हणजे वी विल स्पीक जनरली विथ युअर फ्रेंड्स, विथ युअर टीचर्स, इझिली स्पीकिंग. बरोबर. आणि या ठिकाणी स्पीकिंग इंग्लिश वी हॅव टेकिंग सो मेनी एक्झाम्पल्स. टेन्स ऑल्सो, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्समध्ये तुम्हाला सांगितलं आहे सीच्या पुढे सी विल हॅव, दे विल हॅव, ही विल हॅव. पण प्रेझेंट टेन्सच्या पुढे काय होईल? सिम्पल प्रेझेंट, ही हॅज. बरोबर. पास्ट परफेक्ट हॅड बीन, दे हॅव बीन. प्रेझेंट टेन्स पटकन ओळखायला आलं पाहिजे. ही हॅज बीन इटन समथिंग. कोणता काळ ताबडतोब. प्रेझेंट परफेक्ट आहे की प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आहे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे. विल हॅव बीन असे सगळे काळ आपल्याला माहीत पाहिजे. पहिलं सेंटेन्स आहे माय मदर इज डॅश डॅश ब्रेड अर्ली इन द मॉर्निंग. आता अर्ली इन द मॉर्निंग ब्रॅकेट दिलंच नाही, मग काय करणार आहे? माय मदर, माझी आई सकाळी सकाळी ब्रेड बनवते, भाकरी बनवते. अर्ली इन द मॉर्निंग, माय मदर, माझी आई सकाळी भाकरी बनवते. मग काय इथं काय येईल? मेड येईल का मेक्स येईल का मेकिंग येईल? बनवते म्हणजे मेकिंग. MEAKING. मेकिंग, नॉट मेड, नॉट मेक. मेकिंग, माय मदर इज मेकिंग ब्रेड अर्ली इन द मॉर्निंग. असे वाक्य तुम्ही आता शिका तयार करायला. क्रिएट आवर ओन आयडेंटिटी. हा HW आहे तुम्हाला. क्रिएट आवर ओन आयडेंटिटी. कोणता टेन्स आहे ते बघा. क्रिएट आवर ओन म्हणजे स्वतःचा, आपला स्वतःचा आयडेंटिटी. बरोबर. पहिचान. कोणता टेन्स आहे? आपली स्वतःची ओळख. बरोबर नाही? तर तुम्हाला HW होते. नंतर डू द राईट थिंग ॲट द डॅश डॅश टाईम. अरे डू द राईट थिंग ॲट द डॅश डॅश टाईम. आता तुम्हाला हा फिल इन द ब्लँक गाळलेली जागा तुम्हालाच लिहायला लागणार आहे. कशी लिहायची? डू द राईट थिंग. इथं लगेच लिहिलं आहे ॲट द डॅश डॅश टाईम. आता या प्रश्नामध्येच उत्तर आहे. डू द राईट थिंग ॲट द राईट टाईम. ॲट द राईट टाईम. RIGHT. ॲट द राईट टाईम. बरोबर की नाही? डू द राईट थिंग ॲट द राईट टाईम. योग्य त्या वेळेलाच काय करायचं? एखादी गोष्ट करायची. वेळ निघून गेली तर काय उपयोग तिचा? म्हणजे ते योग्य त्या वेळेलाच, म्हणजे आपण म्हणतो योग्य त्या वेळेला अभ्यास करावा, वेळेतच अभ्यास करावा. 9वीचा अभ्यास 9वीतच करावा, 10वीचा अभ्यास 10वीतच करावा. 10वी फेल झाला तुला कोण विचारणार आहे? कर, नाही तर नको, कारण तू फेल झाला. 12वीचा अभ्यास 12वी, वेळ गेली, संपला विषय. म्हणून काय करायचं? डू द राईट थिंग ॲट द राईट टाईम. दॅट इज व्हॉट आय एक्सपेक्टेड फ्रॉम यू. आणि मग मराठी बनवायचं याचं. दॅट इज व्हाट
आय एक्सपेक्टेड फ्रॉम मी. तुझ्यापासून मला काहीतरी हवं आहे, बरोबर की नाही? आणि म्हणून मला तुझ्यापासून काहीतरी हवं आहे, बरोबर. दॅट इज वाय. आणि म्हणून तुझ्यापासून मला काहीतरी हवं आहे, फ्रॉम यू. हे मराठी ट्रान्सलेट होईल. दिस फॅन इज नॉट मूव्हिंग. इज नॉट मूव्हिंग. दिस फॅन इज नॉट मूव्हिंग. अरे तो पंखा चालतच नाही तर काय? मग काय येईल? का कोणता येईल टेन्स? फॅन इज नॉट मूव्हिंग. कोणता येईल? कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, नाही का? किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, बरोबर. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ. हा पंखा चालत नाही म्हणजे चालू वर्तमान काळ आहे. मूव्हिंग इज ए. सुरेश हॅज स्टोलन माय मनी. कोणता येईल हा? कारण सी हॅज, ही हॅज नाव असेल तर हॅज. स्टोलन माय मनी. हॅज ए. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, PP टेन्स म्हणजे हॅज आलं स्टोलन. V3 आलं इथं, V3, बरोबर की नाही? क्रियापदाचं तिसरं रूप आलं. सुरेश हॅज स्टोलन माय मनी. कोणता टेन्स आला? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. दे आर प्लेईंग क्रिकेट ॲज वेल ॲज हॉकी. बघा, क्रिकेट पण दिलं आहे आणि हॉकी पण खेळतोय. दे म्हणजे ते काय करतात? क्रिकेट आणि हॉकी पण खेळतायत. दे आर प्लेईंग क्रिकेट ॲज वेल ॲज हॉकी. दे म्हणजे ते क्रिकेट आणि हॉकी पण खेळतायत. अशा प्रकारे इंग्लिश वाक्य तुम्ही करा. आता व्हाय वुड यू सिलेक्ट समवन. व्हाय वुड यू सिलेक्ट समवन. काय होईल याचा अर्थ? व्हाय म्हणजे का, सिलेक्ट समवन त्यांना का सिलेक्ट केले, कारण द्या. व्हाय वुड यू सिलेक्ट समवन लिहून घ्या. व्हाय वुड यू सिलेक्ट समवन. ओके, थँक्यू. गुड नाईट. हॅव अ गुड नाईट. उद्या अभ्यास करा चांगला.